हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे कृष्णाचं मौन व्रत असल्या कारणामुळे आता दुष्यंत जिंकणार कृष्णापासून भांडणात. आता नेमकं दुष्यंत आणि कृष्णामध्ये होणार तरी कसलं भांडण आणि कृष्णाने कसलं मौन व्रत धरलंय सगळं काही जाणून घेणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाईंनी कृष्णाला पूजेची जबाबदारी सोपवलेली असते. त्यांनी कृष्णाला सांगितलेलं असतं की कृष्णा, ही जी काही मी तुला पूजा करायला सांगतेय ती तुला स्वतःहून एकटीला करायची आहे आणि ही पूजा खरोखर खूप अवघड असते. आपल्या घराण्याची पद्धत आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी घरची नवी सून म्हणजेच नवीन लक्ष्मी ही ग्रामदेवीच्या देवळात जाते आणि तिथे जाऊन पूजा करते, ते सुद्धा सूर्योदयाच्या आधी. आणि त्याचबरोबर तिथे मौनव्रतसुद्धा धारण करावं लागतं. जाताना बोलायचं नसतं, मागे वळूनसुद्धा पाहायचं नसतं. त्याबरोबर भक्ती म्हणते, बाळजाबाई तुम्ही काही काळजी करूच नका. अहो तुम्ही आमच्या कृष्णीवरती एवढा विश्वास दाखवायला नवं. बघा आमची कृष्णी तुमच्या विश्वासाला खरी उतरून धावती का नाही. आमची कृष्णी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजा करणार आणि येणार बघा. तुम्ही काही काळजीच करू नका बघा, बेफिकीर राहावा. त्याबरोबर आता पुढे ती असंही म्हणते की म्या हाय नवं, म्या एक काम करतो, म्या सवता जातो कृष्णीबरोबर आणि तिचं हे व्रत पूर्ण करायला तिला मदत करतो. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, वय वय चालतंय की, जा तू जा तिच्याबरोबर. त्यावर लगेचच अढळराव हे कृष्णाच्या जवळ येतात आणि कृष्णाला म्हणायला लागतात, हे बघ पोरी, मला तुझ्यावर पुरा विश्वास हाय, तू जाशील भी आणि तू तुझं व्रत पुरं भी करशील. तू तुझ्या सुखी संसारासाठी काय भी करू शकतेस याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्याबरोबर आता अढळरावाने जो विश्वास दाखवलेला असतो त्यामुळे तर कृष्णा आणखीनच जास्त खुश होऊन जाते. तर आता इथे कृष्णावरती येऊन दुष्यंतला सांगत असते, मला ना रात्री ग्रामदेवीच्या देवळात जायचं आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, जा की मग, मला सांगण्यासारखं काय ह्याच्यात. त्यावर कृष्णा म्हणते, आधी पूर्ण ऐकून तर घ्या, मला ग्रामदेवीच्या देवळात रात्री जायचं आहे आणि ते भी सूर्य उगवायच्या आधी, म्हणजे रात्री बी नाही आणि धड सकाळी बी नाही. मला पहाटे 4 ते 5 वाजायच्या आत, सूर्य उगवायच्या आत तिथं पोहोचायचंय. तुम्ही मला उठवाल काय. दुष्यंत म्हणतो, मी काय तुझा आलाम आहे मी तुला उठवायला, मी असं काही करणार नाहीये, मला जमणार नाही. त्याबरोबर आता इथे मैनावती बाळजाबाईंना म्हणायला लागते, अहो बाळजाबाई, जर ती भक्ती त्या कृष्णीच्या बरोबर गेली तर मग आपल्या समजा पिल्यान फ्लॉप होऊन जाईल की. आपण त्या कृष्णीसाठी टाकलेलं जाळं त्याच्यात जर चुकून जरी ती भक्ती अडकली तर त्याचं नव्हतं होईल आणि जे नग घडाया ते घडून बसेल. त्यामुळं आपल्याला काहीतरी करावं लागेल बघा. काय बी झालं तरी ती भक्ती त्या कृष्णीबरोबर जाता कामा नये. काय बी करा पर हे समज टाळा, नाहीतर समजा डावाचा इस्कोट झालाच म्हणून समजा बघा. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या मैनावतीला म्हणतात, आणि जर भक्ती उठलीच नाही तर. त्यावर आता लगेचच बाळजाबाई जयकांतला सांगतात की तू भक्तीला बेशुद्धी होण्याचं औषध दे. भक्ती उठता कामा नये, भक्तीला कळताच कामा नये की किती वाजलेत आणि नेमकं तिच्याबरोबर काय झालं. त्याबरोबर जयकांत, तुम्ही म्हणाल तसं काकीसाहेब, लगेचच्या लगेच काम फत्ते करतो असं म्हणून आता तो लगेच आता भक्तीला बेशुद्ध करतो. त्यानंतर आता इकडे सकाळचे 4 वाजलेले असतात. दुष्यंत उठतो आणि आता तो कृष्णाला उठवतो. कृष्णा आता उठते. आता ती ओरडणारच असते पण तिच्या लक्षात येतं की तिला मौन व्रत धारण करायचंय. त्यामुळे उठल्यावर ती काहीही एक शब्दही तोंडातून काढत नाही. त्याबरोबर दुष्यंत हा आता तिला सांगतो, सकाळचे 4 वाजलेले आहेत, जा पटकन आवरून घे, तयार हो, निघायचं आहे ना. त्याबरोबर कृष्णा लगेच म्हणते, हा. आता फक्त मान हलवूनच ती दुष्यंतला होकार देते. मग दुष्यंत तिला म्हणतो, आवर पटपट. कृष्णा पटकन जाते आणि आता आवरून लगेचच बाहेर येते. आता कृष्णा ही आवरून येते आणि आता ती दुष्यंतला पुन्हा एकदा फक्त इशारा करूनच सांगते की चला आता मी निघते. त्याबरोबर दुष्यंत हा तिला म्हणत असतो, अगं ए, कुठे निघालीस एकटीच, थांब, एकटी जाऊ नको, मी येतो तुझ्याबरोबर, आपण दोघं जाऊया. त्यावर कृष्णा म्हणत असते,
अहो दुष्यंत सरकार, तुम्ही कशापायी येताय? म्या जातो की एकटी. उगाचच्या उगा पहाटेला तुमची बी झोप मोड आणि माझी बी. काय गरज आहे? आता कृष्णा हे सगळं हातवाऱ्यात इशाऱ्यांमध्ये बोलत असते, त्यामुळे दुष्यंतला काहीच कळत नसतं. दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो, हे बघ, आधीच एकतर तू काय बोलतेस मला काही समजत नाहीये. त्याबरोबर आता कृष्णा ही दुष्यंतला पुन्हा हातवारे करून समजावते की अहो दुष्यंत सरकार, कशाला पहाटेचे 4 वाजलेत आत्ता, उगाचच्या उगाच तुमची झोप मोड होईल. त्यापेक्षा मी एकली जातो आणि येतो की. तसं भी मला ह्या अंधाराची आणि ह्या गावाची सवय आहे. त्यावर दुष्यंत हा तिला म्हणतो, अच्छा तुला सवय आहे का अंधाराची आणि गावाची? नाही काय ना, तुला सवय आहे, पण रात्रीची अशा एखाद्या मुलीला एकटं कुठेतरी पाठवण्याची सवय मला नाहीये. त्यामुळे तू एकटी जात नाहीयेस, मी तुझ्याबरोबर येतोय, आपण दोघं एकत्र जातोय. कृष्णा दुष्यंतला खानाखुना करत म्हणते, अहो दुष्यंत सरकार, पण दुष्यंत म्हणतो, हे बघ कृष्णा, आधीच एकतर तू हातवारे करत काय सांगण्याचा प्रयत्न करतेस मला काही म्हणून कळत नाहीये. त्यात अजून तुला बोलायचंय कशाला? उशीर होत नाहीये का तुला आता? हे बघ, मी तुला सोडायला येतोय म्हणजे येतोय, हे फायनल आहे आणि यामध्ये कोणताही बदल होणार नाहीये. त्यामुळे उगाचच्या उगाच तू मला समजावून तुझा वेळ वाया घालवू नको, तुझा मौल्यवान वेळ वाया घालवू नको. बस जा आता, पटकन आवर आणि लवकर खाली ये. मी खाली जाऊन वाट बघतोय तुझी. त्याबरोबर आता कृष्णा ही ठीक आहे एवढं मानेनेच दुष्यंतला खुणावते. दुष्यंत म्हणतो, जास्त वेळ वाया घालवू नको, पटकन आटप आणि चटकन ये, उगाच वेळ व्हायला नको तुला. त्यावर कृष्णा होकार देते. दुष्यंत आता बाहेर जातो आणि बाहेर गेल्यावर त्याला आठवतं की अरे आपला मोबाईल तर आतच राहिला. दुष्यंत आतमध्ये येतो मोबाईल घेण्यासाठी. तो दरवाजातूनच कृष्णाकडे मोबाईल मागायचा विचार करतो. परत म्हणतो, नको बाबा, उगाच हिच्याकडे मोबाईल मागायला जायचो आणि पुन्हा ही काहीतरी सांगत राहायची आणि ह्या खानाखुना ओळखून घेण्यामध्ये पुन्हा वेळ वाया जायचा. दुष्यंत मोबाईल स्वतःच येतो, घेतो आणि निघून जातो. कृष्णा ही मात्र दुष्यंतकडे बघतच राहते आणि आता मनातल्या मनात कृष्णा म्हणत असते, हे दुष्यंत सरकार असं काय आहेत? मध्येच कधीतरी माझ्यावर कावत्यात, मध्येच कधीतरी माझी एवढी काळजी बी करतात. नक्की ह्यांचं काय समजायचं ना, मला काही कळतच नाही बघ देवी आई. आता तूच सांभाळून घे बघ मला. जाऊ दे, चला आता निघाय हवं. देवळात जायचं आहे, नाहीतर हिथंच राहील देऊळ आणि हिथंच होईल पूजा. बाळजाबाईंच्या विश्वासाची माती नाही होऊ द्यायची मला. त्यांनी एवढ्या मनापासून आणि एवढ्या विश्वासानं माझ्यावर जबाबदारी सोपविली आहे. मला भी त्या विश्वासाला आणि त्या जबाबदारीला खरं उतरून दावायचं आहे. त्यासनी मला बी दावायचं आहे की त्यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी खोटा नाही ठरू दिला, तर म्यात सून म्हणून समधी कर्तव्य पार पाडली आहेत. मग आता कृष्णा ही आरशासमोर ही सगळी वाक्य स्वतःच्या मनात म्हणते आणि ताबडतोब आता ती सुद्धा दुष्यंतच्या मागोमाग खाली निघून येते. आता दुष्यंत हा गाडी काढत असतो जाण्यासाठी, तर कृष्णा ही दुष्यंतला हाताने खुणावते, पण दुष्यंतला काही कळत नसतं. कृष्णा गाडीची काच ठोकते आणि दुष्यंतला इशारा करते, खाली उतर. दुष्यंत खाली उतरतो आणि म्हणतो, अगं अजून का वेळ वाया घालवायचा आहे तुला? चल ना, पटकन निघूया, लवकर जाऊया, उशीर होत नाहीये का तुला? त्यावर आता कृष्णा दुष्यंतला खानाखुना करत सांगत असते, आव दुष्यंत सरकार, असं काय करायला असा? देवीचं दर्शन घ्या चाललोय आपण, का आपल्या संपत्तीचं प्रदर्शन भरवाया? काय गरज आहे गाडीनं जायची? चालत जाऊया की. आणि तसं बी समद्या गावाला माहिती आहे दुष्यंत रांगडे पाटील श्रीमंत आहेत, ते धावायची गरज नाही कुणाला बी. आता कृष्णा हे सगळं हातवारे करून बोलत असते. दुष्यंतला काही कळत नसतं. मग शेवटी कृष्णा शेवटचा पर्याय म्हणून दुष्यंतला हाताने करून दाखवते आणि म्हणते की चालत जायचंय आपल्याला दर्शनाला देवीच्या. दुष्यंत म्हणत असतो, अगं मी तुझ्यासाठीच गाडी काढत होतो, चालत का जायचंय? आणि काय फरक पडतो आपण गाडीने गेलो काय आणि चालत गेलो काय? देवीला थोडी कळणार आहे. आणि तसंही जर एवढंच सांगायचं होतं तर तोंडाने बोलता आलं नाही का तुला? कृष्णा आता दुष्यंतकडे रागाने बघते. तसा दुष्यंत म्हणतो, तोंडाने बोलता आलं नाही तुला, मौनव्रत आहे तुझं, तोंडाने बोलायचं नाहीये तुला, कळलं मला, चल निघूया. आणि मग आता दुष्यंत व कृष्णा रस्त्याने चालायला सुरुवात करतात. आता भरपूर अंधार असल्या कारणामुळे चुकून त्या अंधारात कृष्णाचा पाय हा एका दगडावरून स्लिप होतो. त्याबरोबर लगेचच दुष्यंत हा कृष्णाला पटकन सावरतो. 2 मिनिटं दोघंजण एकमेकाच्या नजरेत हरवून जातात. तो किर्र अंधार, ती मंद शांतता आणि तो रातकिड्यांचा आवाज, ह्या धुंद वेळी दोघंजण एकमेकाला फक्त बघत राहतात. आता लगेचच दुष्यंत हा कृष्णाला सांगतो, सांभाळून चाल जरा. आणि मग तिला तिथे सोडून तो पुढे पुढे चालायला सुरुवात करतो. आता दुष्यंतने पहिल्यांदाच गावची एवढी भयान शांतता अनुभवलेली असते.
त्यामुळे तो आता हे सगळं फक्त बघत असतो. दुष्यंत आता कृष्णाला म्हणत असतो, वाव यार कृष्णा, खरोखर गावाला किती पीसफुल वाटतं. त्यावर कृष्णा आता दुष्यंतला पीसफुल या शब्दाचा अर्थ पुन्हा खानाखुना करून विचारते. त्यावर दुष्यंत तिला सांगतो, पीसफुल म्हणजे शांतता, पीसफुल म्हणजे डोक्याला थंड वाटणं. त्याबरोबर आता कृष्णा ही सुद्धा दुष्यंतला खानाखुना करूनच सांगत असते, आमचं गाव हाईच असलं. त्याबरोबर आता ते पुढे पुढे चालत चाललेले असताना अचानक त्यांच्या समोर काही लोक येतात आणि ते आता कृष्णाचा आणि दुष्यंतचा रस्ता अडवतात. दुष्यंत त्यांना म्हणत असतो, हे बघा, उगाचच्या उगाच आमचा रस्ता अडवू नका. का अडवताय आमचा रस्ता? आम्ही मंदिरात चाललोय, रस्ता सोडा. त्याबरोबर आता लगेचच ती गुंड म्हणायला लागतात, रस्ता सोडायचा नाही म्हणूनच तर अडवलाय नव्ह. दुष्यंत म्हणतो, हे बघा, तुम्हाला शुद्ध भाषेत सांगतोय, कळत नाहीये का? तर ते लोक दुष्यंत बरोबर वाद घालायला लागतात. दुष्यंत आता म्हणतो की यांना असली भाषा कळणार नाही, यांना वेगळ्या भाषेत समजावायचंय. कृष्णा, तू एक काम कर, तू पुढे जा आणि मागे वळून पाहू नकोस. आईने तुला सांगितलंय ना की मागे वळायचं नाही म्हणून, तर मागे वळूच नको. यांचं काय करायचं ते मी बघतो आणि येतो. कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, अहो पण आता कृष्णा खानाखुनांमध्ये बोलत असल्यामुळे दुष्यंतला कळत नसतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू जा, मी तुला सांगतोय ना, तू जा तर तू जा, तू नको थांबूस इथे. यांचं काय करायचं आणि कसं करायचं ते मी बरोबर बघतो. तू निघ, तुला उगाच उशीर व्हायला नको देवळात जायला, तू जा. त्याबरोबर आता कृष्णा ही पुढे पुढे चालायला लागते. तिला आता मागून दुष्यंतच्या मारामारीचा आवाज येत असतो. दुष्यंत त्या मुलांना खूप मार कुत्र्यासारखं मारत असतो आणि म्हणतही असतो, पुन्हा माझा आणि माझ्या बायकोचा रस्ता अडवण्याची हिंमत झाली नाही पाहिजे तुमची. मुळात माझा आणि माझ्या बायकोचाच नाही तर कुठल्याही स्त्रीचा, कुठल्याही मुलीचा रस्ता तुम्ही अडवायला नाही पाहिजे. मुलीचाच काय, कुठल्या माणसाचा सुद्धा रस्ता अडवताना तुम्ही 10 वेळा विचार केला पाहिजे. आणि मग आता तो त्यांना मारतो, कुत्र्यासारखा मारतो. आणि तोपर्यंत कृष्णा ही आता मंदिरामध्ये पोहोचलेली असते. आता मंदिरात पोहोचल्याबरोबर गुरुजींना कृष्णा फक्त हातानेच नमस्कार करते. आता गुरुजी कृष्णाला बघतात आणि म्हणतात की, कृष्णे, अगं वय मला ठाव आहे, आज तू पूजा करायला येणार होतीस. बाळजाबाईंनी मला कालच्याला सांगितलं होतं. बरं चल, तुला पूजेची समधी तयारी मी करून देतो. पर त्याआधी समध्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला प्रदक्षिणा माराव्या लागतील. 108 प्रदक्षिणा मार बघ मंदिराला. एवढ्या मोठ्या मंदिराला कृष्णा पटापट 108 प्रदक्षिणा मारते. आता तिची पूजा करण्याची वेळ आलेली असते. गुरुजी तिला म्हणतात, आता तू पूजा करून घे. इतक्यात त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. गुरुजी दुष्यंतला बघतात आणि म्हणतात, अरे वा, अगं पोरी, तुझं यजमान बी आहेत की तुझ्या संगट. दुष्यंत सरकार, मग तुम्ही दोघांनी मिळून एकत्र पूजा करा. एकत्र पूजा केली तर ते आणखीन चांगली फळते. मग आता दुष्यंत आणि कृष्णा हे दोघं मिळून एकत्र देवी आईची पूजा करतात. आता पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर कृष्णा ही खूपच जास्त खुश आणि आनंदी झालेली असते. कारण कृष्णाने बाळजाबाईंनी तिला जे सांगितलेलं असतं ते काम अगदी चोख आणि व्यवस्थितपणे पार पाडलेलं असतं. आणि ह्या गोष्टीचाच तिला खूपच जास्त अभिमान आणि आनंदही वाटत असतो. तिला वाटत असतं की चला, बाळजाबाईंच्या शब्दाला मी खरी उतरलो, उगाचच त्यांचा अपमान नाही झाला. तर दुसरीकडं आता बाळजाबाई ह्या मात्र लईच खुश असतात. त्यासनी वाटत असतं की कृष्णाचं व्रत काही पूर्ण झालेलं नसेल, उलट कृष्णाच या जगातनं नाहीशी झालेली असेल. कारण का, आता जर कृष्णाला रस्त्यात त्या गुंडांनी अडवलं असणार तर अर्थातच कृष्णा जिवंत राहिलीच नसणार. आता तिथं मैनावती आलेली असते. मैनावती बाळजाबाईसनी सांगत असते, बाळजाबाई, आपण जो डाव साधलाय का नाही तो अगदी बरोबर चाललाय बघा. त्यावर बाळजाबाई म्हणतात, म्हणजे रे? त्याबरोबर आता मैनावती म्हणते, म्हणजे रात्री जयकांत नाही का त्या भक्तीला झोपूनच ठेवलंय. ती भक्ती अजून तिच्या खोलीत ढाराढूर तशीच पडली आहे, मी आत्ताच बघून आलोय बघा. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या सदाकाकाला बोलवतात आणि विचारतात, दुष्यंत काय करतोय? त्याबरोबर सदाकाका सांगतात की दुष्यंत सरकार अजून खोलीतनं बाहेरच आलेले नाही. सकाळी ते चालायला जातात, परत चालाय बी गेलं नाही बघा बाळजाबाई. त्यावर आता लगेचच तो सदाकाकाला म्हणतो की जा तुम्ही. सदाकाका तिकडनं गेल्यावर जयकांत म्हणायला लागतो, बाळजाबाई, म्हणजे त्या कृष्णीचं व्रत नक्कीच फसलं बघा. आत्ता काही ती पुण्यांदा घरला येणार नाही. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, आता फक्त आपण खोटी आसवं गाळत बसायचं. उगाचच आमच्या सुनबाई म्हणून गळा काढायचा. माझी ग ती सोन्यासारखी सून.
आता माझी गती सोन्यासारखी सून असं बाळजाबाई बोलत्यात आणि त्या ठिकाणी कृष्णा येते. कृष्णा बाळजाबाईसनी म्हणते, काय झालं बाळजाबाई, काय म्हणत होतासा, माझ्याबद्दलच बोलताय काय? त्याबरोबर कृष्णाला बघून बाळजाबाईसनी खूप मोठा धक्काच बसतोय. बाळजाबाई म्हणतात, कृष्णे तू इथं? त्यावर कृष्णा म्हणते, अगं वय असं काय विचारायलंय, म्या तर पूजा करायला गेलो होतो ना ग्रामदेवीच्या देवळात, तुम्ही सांगितलं होतं रात्री. त्यावर बाळजाबाई म्हणतात, वय वय सांगितलं होतं. अगं नाही म्हणजे एवढ्या लवकर आलीस ना म्हणून विचारायलोय. तू केलीस पूजा, झालं तुझं व्रत पुरं? त्यावर कृष्णा म्हणते, वय बाळजाबाई म्या पूजा बी केली आणि माझं व्रत बी पुरं झालं. आणि तुम्ही सांगितलं होतं का नाही, एकदम सगळं तसंच्या तसं केलंय बघा. म्या जाताना कुठं बी मागं फिरलो नाही आणि समद्यासनी अगदी सुख समाधान मिळू दे, शांती मिळू दे यासाठी प्रार्थना बी केली बघा. आता अर्थात घरची सून म्हणून पूजा करायची आहे म्हणलं तर घरच्या समद्यांचं सुख मागायला हवं नवं, म्हणून मी समद्यांसाठी काही ना काहीतरी मागितलंय बघा. मैनावती काकी तुमचं समद छान व्हावं, तुमच्या मनाप्रमाणे सगळं घडावं असं मागितलं. बाळजाबाई तुम्ही राजकारणात तुम्हासनी हवं तेवढं पुढे जावं असं मागितलं. दुष्यंत सरकारसनी जगातलं जे सुख हवंय ते समद मिळावं, त्यांच्या पायाशी समद्या सुखाने लोळण्या घ्याव्या असं मागितलं. आणि थोरलं सरकार तुमच्यासाठी मी मागणं मागितलं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या म्हातारपणात जसं तुम्ही हायसा का नाही तसंच राहता यावं. त्याबरोबर आता दुष्यंत त्या ठिकाणी आलेला असतो आणि दुष्यंत आता बाळजाबाईंना म्हणत असतो, आई अगं नशीब आज मी कृष्णाबरोबर गेलो होतो म्हणून, नाहीतर आज काहीतरी अघटित घडून बसलं असतं. त्यावर बाळजाबाई विचारतात, म्हणजे रे? त्याबरोबर दुष्यंत तिला सांगतो की आई अगं रस्त्यात काही लोकांनी आमचा रस्ता अडवला, जर मी बरोबर नसतो तर कृष्णाला काहीतरी त्रास झाला असता. त्याबरोबर बाळजाबाई आता मुद्दामूनच खोटं खोटं नाटक करत म्हणतात, काय आमच्या लेकाचा आणि सुनाचा रस्ता अडवला, एवढी हिंमत झाली तरी कुणाची? तू काळजी करू नकस दुष्यंत, काय करायचं ते म्या बघतोय, तू निश्चिंत राहा बरं. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, हो आई पण कोण होतं ते शोधून काढलं पाहिजे. अगं हे चुकीचं आहे, आज माझा आणि कृष्णाचा रस्ता अडवला, उद्या दुसऱ्या कुठल्या एखाद्या मुलीचा अडवतील. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, वय रे वय माझ्या लेका, तू काय बी काळजी करू नकस बघ, मी हाय नवं, म्या बघतो की हे समजा कुणी केलं, कशापायी केलं काय. त्याबरोबर आता दुष्यंतचे वडील पटकन लगेचच बोलून जातात, नक्की कुणी केलं ते बघायची गरज येईल नवं. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या रागारागात त्यांच्या खोलीत निघून जातात. आता खोलीत आल्याच्या नंतर लगेचच बाळजाबाईंच्या मागोमाग जयकांत, मैनावती आणि गणपत बी येतात. तर बाळजाबाई जयकांतला म्हणतात, जयकांत अरे काय झालं हे समज. त्याबरोबर जयकांत म्हणत असतो, अव काकीसाहेब म्या तरी काय करू, आता जर त्या कृष्णीबरोबर दुष्यंत उठून गेला तर म्या काय करणार, म्या तर माझ्या माणसासनी व्यवस्थित कामाला लावलं होतं की. त्याबरोबर आता बाळजाबाई सुद्धा गप्प बसतात. तर आता इथे दुष्यंत आणि कृष्णा त्यांच्या खोलीत आलेले असतात. तर आता कृष्णाचं मौन व्रत सुटलेलं असतं. कृष्णा ही दुष्यंतला सांगत असते, मला खरोखर लय भारी वाटायलंय बघा, पर ते गुंड कोण होतं का नाही ते काही कळलं नाही बघा. ते कोण होतं ते कळलं ना तर त्यासनी तर म्या. त्यावर दुष्यंत म्हणतो, राहू दे राहू दे, काही गरज नाही आहे त्यांना तू काही धडा शिकवण्याची, ऑलरेडी मी त्यांना खूप धडा शिकवलाय आणि आता ते कुठल्याही मुलीच्या नादी लागणार नाही. एवढं बोलून तो तिकडनं बाहेर जातो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि समजा व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग आजच्या पुरतं इथंच थांबू. धन्यवाद.